नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोकेचं स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण मित्रांनो, आपल्याला आज बघायचं आहे की पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते नक्की कुठल्या महिन्यात होणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आज आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबईला किती प्रकारे जागा आलेल्या आहेत आणि किती फॉर्म आले. तर मुंबईला 2,78,000 एवढे अर्ज आलेले आहेत. म्हणजेच आपल्याला माहिती आहे 2,78,000 एवढी आकडा सोपा नाही मित्रांनो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की मुंबईला फॉर्म टाकलेला आहे, कारण की ज्याने मुंबई कॉन्स्टेबल पदासाठी एकच फॉर्म प्रत्येकाला भरायला येत होतं आणि 2,78,000 मुलांतर काय केलं, कॉन्स्टेबल पदासाठी तो फॉर्म भरलेला आहे, तो मुंबईला भरलेला आहे. त्यानंतर पुणे सिटीसाठी बघितलं तर 90,000 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर नागपूरला देखील 40,000 फॉर्म आले आहेत. त्यानंतर SRPFला काही ठिकाणी 40,000, 50,000 फॉर्म आलेले आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीचं वेगवान वातावरण चालू आहे. पण आता विषय आहे की भरतीची ग्राउंड नक्की कधी होणार, कारण की आपण जर बघितलं तर धाराशिव, सोलापूर आणि इतर काही जिल्हे आहेत त्याच्यात या जिल्ह्यांचं ग्राउंड बनवायला चालू आहे. म्हणजे ग्राउंडची सुरुवात झालेली आहे. म्हणजे ग्राउंडची सुरुवात म्हणजे कशा प्रकारे झालेली आहे, तर ग्राउंडची आखणी चालू आहे, ग्राउंडची स्वच्छता चालू आहे, 100 मीटर ट्रॅक बनवायला चालू आहे. अशा पूर्णपणे घटना जे आहेत ते चालू आहेत. पण आता ही जे आपलं मेन ग्राउंड आहे ते मुंबईचं ग्राउंड म्हणा, पुण्याचं ग्राउंड म्हणा, ठाणे म्हणा, एवढ्या ठिकाणचं ग्राउंड कधी कुठल्या महिन्यात होणार. तर आपण काल परवा बघितलं असेल तर साम टीव्हीवर एक बातमी आली होती की आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पोलीस भरतीला वेग जास्त धारण झालेला. म्हणजे आता सध्या हिवाळी अधिवेशन लवकर लागत आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन लागल्यानंतर पोलीस भरती नक्की कधी होणार. आता पोलीस भरतीचे ग्राउंड आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की हिवाळी अधिवेशन अगोदरच या पोलीस भरतीला सुरुवात करणार. म्हणजे आता सुरुवात तर झालेली आहे. म्हणजे काय झालंय तर ग्राउंडची आपल्याला माहिती आहे की लेखी परीक्षा आणि ग्राउंड हे कधी होणार याच्या संदर्भात आपल्याला अपडेट येणारच आहे. पण विषय असा आहे की सुरुवात म्हणजे कशा प्रकारे झाली आहे, तर फॉर्म भरून घेतलेले आहे, त्यानंतर फॉर्मची तारीख देखील वाढवली होती आणि तारखेनंतर फॉर्म देखील मुदत संपलेली आहे. आज आपल्याला माहिती आहे की 11 तारीख आहे आणि आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये ग्राउंड होणार का. तर मित्रांनो, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ग्राउंडची सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ग्राउंड जे आहे पोलीस भरतीचे फेब्रुवारी या महिन्यामध्ये होणार आणि फेब्रुवारी, मार्च या 2 महिन्यामध्ये हे पोलीस भरतीचं ग्राउंड जे आहे ते चालणार आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं की पोलीस भरती आता आपल्या समोर दिसत आहे आणि राहिला आहे ते फक्त 1 महिना. आता डिसेंबर महिना असं बघत बघत संपत आलेला आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिना दिसतोय. आता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्राउंडला सुरुवात होईल. म्हणजे ॲडमिट काढायला चालू होईल. परत फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड होईल. फेब्रुवारी, मार्च या 2 महिने जे आहे ते ग्राउंडमध्ये जाणार आहेत. आता प्रत्येक जिल्ह्याचं ग्राउंड कधी कधी होणार, तर पुण्याचं म्हणा, मुंबईचं जे ग्राउंड जे आहे ते म्हणजे मुख्य बातमी काय सांगितलेलं आहे की मुंबईचं ग्राउंड जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंडला सुरुवात होणार आहे आणि मार्च, एप्रिलमध्ये हे दोन महिने जे आहेत ते ग्राउंडमध्ये जाणार आणि लेखी परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये लेखी परीक्षा होऊ शकते किंवा जूनमध्ये लेखी परीक्षा होऊ शकते. पण उन्हाळ्यामध्येच जे आहे आपल्याला हे ग्राउंड बघायला मिळणार. म्हणजे हिवाळा संपायच्या तोंडाला आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजेच ग्राउंडला सुरुवात होणार, लक्षात घ्या. आता पोलीस भरती आपल्याला माहिती आहे की तोंडावर येऊन थांबलेली आहे, संपूर्ण गोष्टी आहेत. पण आता आपल्याला माहिती आहे की ग्राउंडला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट घ्यायचे, आपल्याकडे कुठले कुठले कागदपत्र असणं आवश्यक आहे. तुम्ही जर आता बरेच जणांनी काय केले, पोलीस भरतीचं फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट टाकलं असतंय. पण बऱ्याच जणांचं कास्ट सर्टिफिकेट नंबर माहीत असतो किंवा फोटो असतो, पण ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसतंय. म्हणजे कुठं हरवलेलं असतंय किंवा काय असतंय. तर त्याची काय कुठल्याही परिस्थितीत ह्या 1-2 महिन्यामध्ये आपले जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटची पूर्णपणे प्रिंट काढा, पूर्णपणे ती जमा करायला सुरुवात करा. ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे त्यांनी नॉन क्रिमिनल आज स्वतः आहे तिथं आणून ठेवा. म्हणजे समोर आपल्याला दिसलं पाहिजे की नॉन क्रिमिनल आहे. ज्याने एक खेळाडूचं प्रमाणपत्राचा नंबर टाकला असेल ते देखील प्रमाणपत्र तुम्हाला पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या वेळेस तुम्हाला घेऊन जायचे. म्हणजेच ते प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तेच प्रमाणपत्र तुम्हाला पोलीस भरती, समजा खेळाडू म्हणून फॉर्म भरला असेल किंवा कोणी गृहरक्षक म्हणून फॉर्म भरला असेल तर तेथील घेऊन जाऊ शकता. म्हणजे होमगार्ड म्हणून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. बऱ्याच जण काय असतं, प्रकल्पग्रस्त असतात, काही जण भूकंपग्रस्त असतात, त्यांनी देखील तो फॉर्म भरला असेल किंवा महिला खेळाडू असतात, त्यांनी प्रत्येकाने जर फॉर्म भरला असेल तर त्यांनी काय करा, आपापले सर्टिफिकेट आहेत का बघा आणि ते तुम्ही जपून ठेवा. कारण की जेव्हा तुम्हाला पोलीस भरती ग्राउंडच्या वेळेस जाणार तेव्हा ते तुम्हाला पूर्णपणे डॉक्युमेंट सबमिशन करावं लागणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की यावर्षी पोलीस भरती एवढ्या मोठ्या प्रमाणात टफ जाणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेत आणि सर्वात मुख्य जो आहे तुमच्याकडे आधार कार्ड, 10वी-12वीचं मार्कलिस्ट, फोटो आणि पूर्णपणे तुमच्याकडे 10वी-12वीचं मार्कलिस्ट पाहिजे, त्यांची बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे. हे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पोलीस भरती एकदम चांगल्या प्रकारे देऊ शकताय. हे देखील तुम्हाला एक सांगणं आहे. आता पोलीस भरती संपूर्ण अपडेट आपण बघत आहोत आणि इथून पुढे देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण माहिती येत राहणार आहे. आता आपल्याला बघायचं की ग्राउंडचं तुम्हाला सांगितलंय कशा प्रकारे ग्राउंडला जायचं आहे. आता धाराशिवचा एक विषय सांगतो मित्रांनो, कारण की धाराशिवचं जे ग्राउंड आहे ते पूर्णपणे आखणी करून झालेलं आहे. म्हणजे 1600 मीटरचा ट्रॅक बनवलेला आहे, 100 मीटरचं देखील ग्राउंडचे पूर्णपणे रोजच्या रोज त्याच्यावर पाणी मारून म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे ग्राउंड होणार आहे
आहेत आणि त्या ग्राउंडची पूर्णपणे चालू आहे. आता जे पोलीस आहेत सर्व्हिसमध्ये आहेत किंवा काय ते आम्हाला पूर्णपणे सांगतात किंवा आम्ही प्रत्यक्षात जाऊन दोनदा बघून आलेलो आहे त्या ग्राउंडवर किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन बघून आले की कशा प्रकारे आता फक्त चेस नंबर ह्या महिन्यामध्ये छापण्यात येणार आहेत. म्हणजेच आता आपलं ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे, फॉर्मची मुदत संपलेली आहे. त्यात 5 ते 6 दिवसात आपले चेस नंबर देखील तयार करतील. म्हणजे चेस नंबर देखील छापायला तयार असतं. म्हणजेच प्रत्येकाचे जे वर्ग नंबर वाईज ॲप्लिकेशन नंबर वाईज चेस नंबर दिलेले असतात आणि त्या चेस नंबरनुसार आपल्याला किती विद्यार्थी येणार आहेत, किती लागत आहेत, म्हणजे पूर्णपणे गोळा म्हणा कॅम्प लावायला म्हणजे संपूर्ण पोलीस भरती तयारी आधी असते. म्हणजे पोलीस भरती झाली म्हणजे काय पूर्णपणे त्यांना तयारी करावी लागते. म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कष्ट आहे आणि तेच आपल्याला समोर दिसत आहे. कारण की मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीचा ग्राउंडच्या आखरी चालू आहे, 100 मीटरचा गोळा फेकचं पूर्णपणे चालू आहे. आता लेखी परीक्षा देखील आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रत्येक टॉपिक वाईज प्रकरण आपण मराठी व्याकरणचं शिकवणार आहे आणि ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे समजून कशा प्रकारे काय प्रत्येक टॉपिक म्हणजे आपल्याला मराठी व्याकरण एकदम सोपं करायचं आहे. कारण की अवघडातून सोपकडे आपण गोष्ट झालो आणि ज्यांना मराठी व्याकरणमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घ्यायचे म्हणजेच एकदम मोफत असणार आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आणि फक्त यूट्यूबवर आपण व्हिडिओ अपलोड केल्यावर तर तुम्ही बघायचं आहे. ह्याच्यामध्ये दुसरं तुम्हाला पैसे घ्यायचे नाहीत, द्यायचे नाहीत किंवा काय नाही. फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ₹1 देखील लागत नाही आणि तेच तुम्ही करायचे की बाबा यूट्यूब चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहू. तुम्ही देखील आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं की आम्हाला देखील माहिती सांगण्याचा आणखी उत्साह येतो आणि पूर्णपणे माहिती गोळा करण्यात देखील चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.